नमस्कार मैत्रिणींनो, सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आज आपण खूप सोप्या पद्धतीप्रमाणे ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत. पुढचाही गळा डीप आहे, पाठीमागचा गळाही डीप आहे. पाठीमागचा गळा बघा इथे 10 इंच आहे, पण गळ्याची रुंदी भरपूर आहे. असा 10 असला तर रुंदी भरपूर असल्यामुळे तोही पसरट भरपूर आहे. आणि अशा पद्धतीप्रमाणे पुढचाही गळा खूपच पुढून पसरट आहे. तर अशा वेळेला ह्या अशा ब्लाऊजांचं आपण कटिंग कशा पद्धतीप्रमाणे करायचं व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बाहीची उंची मी बघा लिहून घेतली, एक एक मापे. बाहीची उंची 10 इंच. आता बऱ्याचशाच वेळेला आपल्याकडे कस्टमरांचे ब्लाऊज येतात, तर कस्टमरांचे ब्लाऊज पहिल्यांदा हे करताना इस्त्रीने व्यवस्थित पहिल्यांदा प्रेस करून घ्यायचे. म्हणजे सुरकुत्या वगैरे कुठे पडल्या असतील तर आपल्याला मापे काढायला सुद्धा अवघड जातं. तर पहिल्यांदा प्रेस करून घ्यायचं आणि परत मग मापे काढायची. तर पहिल्यांदा बघा पूर्ण उंची इथे बघा असं ताणून घ्यायचा थोडा, म्हणजे घातल्यानंतर वगैरे वरती एक एक वेळेला ब्लाऊज झालेला असतो, त्याच्यामुळे सुरकुत्या पडलेल्या असतात. तर व्यवस्थित बघायचं. 14 इंच इथं पूर्ण उंची येते. पूर्ण उंची आल्यानंतर फक्त बघा इथे आपण मुंडा खोली, पाठीमागचा मुंडा खोली मापून घ्यायचा. आता इथे मुंडा खोली बघा 8.5 इंच आणि 2 रेषा आलेल्या आहेत. हे बघा 8.5 इंच आणि 2 रेषा आलेल्या आहेत. पुढच्या 2 रेषा हे बघा व्यवस्थित इथे बघा तुम्हाला दिसत असेल, बारकाईने व्यवस्थित तुम्ही बघा. टेपमध्ये 8.5 इंच आणि 2 रेषा आलेल्या आहेत. आता पुढचा गळा पण बघा किती डीप आहे. आता पुढचा गळा डीप आहे, तर बघा कशा पद्धतीप्रमाणे मावेत अशा पद्धतीप्रमाणे सुद्धा तुम्ही मापू शकता. किंवा 8 इंच धरला मी, तर शोल्डरपासून असा सरळ टेप धरायचा आणि सरळ टेप धरल्यानंतर जिथेपर्यंत येतो तिथेपर्यंत हा 7.5 येतो. आणि असा धरला तर हा 8 इंच 8.5 इंच येतो. तर अशा पद्धतीप्रमाणे खूपच डीप गळा आहे. तर इथे बघा पहिला आपण जो धरला तर 7.5 इंच त्या पद्धतीप्रमाणेच करायचा. हा भाग पूर्णपणे त्यांनी असा पसरट करून घेतलेला आहे. तशा पद्धतीप्रमाणे मापायचा नाही, तर हा मगाशी सरळ टेप ठेवला त्या पद्धतीप्रमाणेच मापायचा. आता छातीची घडी हुकपट्टीपासून, म्हणजे आपण हुक लावतो त्या बाजूकडून आपण छातीचं घडीचं माप मोजायचं. आता 9.5 इंच आणि पुढे 1 किंवा 2 रेषा त्या काय आपण फिटिंगमध्ये करू शकतो. किंवा परफेक्ट हे 9.5 इंचसुद्धा मापू शकतो. ज्यावेळेला कस्टमरांचं ब्लाऊज असतं त्यावेळेला आपण थोडंसं लूज ठेवलं तरीसुद्धा चालेल. आता बाही घेर किती घ्यायचं बघा. बाही घेर इथे आहे 5.5 इंच. कारण की बाहीची एवढीच मी मापे घेतलेली आहेत, त्याच्यानुसार आपण हे कटिंग करणार आहोत. बाही, मुंडा खोली, परत पाठीमागचा गळा, पुढचा गळा आणि छातीचा चौथा भाग. आता कंबर बघा, कंबर कितीही तुम्ही कशी मापता त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही मापू शकता. मी सरळ टेप ठेवला आणि इथेही कंबर येते 34चा चौथा भाग हा अशा पद्धतीप्रमाणे करायचा. टेपमध्ये 4 भाग करायचे, म्हणजे त्याचा चौथा भाग निघतो आपल्याला. ज्या वेळेला आपण हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता हा 8.5 इंच आलेला आहे कमरेचा चौथा भाग. आता कमरेचा चौथा भाग आता पहिल्यांदा आपण पाठीमागच्या भागाचे कटिंग करून घेऊया. त्यासाठी मी बॅक पार्ट म्हणून लिहून घेतलं. 14 पूर्ण उंची होती, त्याच्यामध्ये 1 इंच मी शिलाई मार्जिन घेतलं. 1 इंच शिलाई मार्जिन अशासाठी कारण की हा अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून 1 इंच मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. आणि हे 15 इंच जिथे मार्किंग केलं तिथे मी 1 रेषा आखून घेतली बरोबर. त्याच्यासमोर पण एक मी 15 इंचावरती मार्किंग करून घेतलं. दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे मार्किंग केलं. आता 9.5 आणि 2 पुढे रेषा आहे, त्याच्यासाठी शोल्डर मी 5.5 इंच घेतलेलं आहे बघा. मुंडा खोली मी 6 इंच घेतलेली आहे बघा. इथे मी पुढचाही गळा डीप आहे तरीसुद्धा मी 5.5 इंच शोल्डर घेतलेली आहे आणि मुंडा खोली मी 6 इंच घेतलेली आहे. तर मैत्रिणींनो, मगाशी तुम्ही मापला असेल तर इथे पहिल्यांदा आपण छातीच्या घडीचं माप टाकूया. छातीची घडी आपली 9.5 इंच आहे, म्हणजे 38 छाती आहे. त्याच्यापुढे 2 रेषा आहेत, तर 2 रेषा आपण फिटिंगमध्ये व्यवस्थित करूया. त्याच्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवा किंवा 2 इंचसुद्धा तुम्ही ठेवू शकता, कारण की सगळाच पार्ट आपला हा व्यवस्थित ब्लाऊजचा बसला पाहिजे. त्याच्या पद्धतीप्रमाणे पण तुम्ही शिलाई मार्जिन ठेवा. आता कमरेचा चौथा भाग 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच आपलं हे किंवा 1.25 इंच तुम्हीसुद्धा खाली शिलाई मार्जिन ठेवू शकता. त्या पद्धतीप्रमाणे मी ही रेष आखून घेतली. आता इथे बघा मुंड्याला आकार देण्यासाठी अशा पद्धतीप्रमाणे 1.25 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं हे बघा. आणि हा मुंड्याचा आकार आपण देऊन घ्यायचा. आता त्याचा मध्ये काढायचा.
आता वरती जी शोल्डरपर्यंत जोडून घेतले त्याचा पण मध्य काढायचा. अशा पद्धतीप्रमाणे 2 आपण मध्य काढून घेतले. आपण 9.5ची घडी आहे तिथून आपण जे मुंड्याचा आकार आहे तिथूनपर्यंत त्याचा मध्य काढला आणि वरती शोल्डरपासून जो आहे तिथे एक मध्य काढून घेतला आणि अशा पद्धतीप्रमाणे पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घेतला. आता कुठून कुठंपर्यंत पॉईंट जोडायचा हे तुम्हाला समजलं असेल. इथून तिथंपर्यंत पॉईंट आपण जोडून घेतले. आता मगाशी आपण मुंडा खोली किती मोजली होती, आपल्याला मुंडा खोली आली होती ही 8.5 आणि 2 रेषा. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण ही मोजून घेऊया. पहिल्यांदा आपली बरोबर आले की नाही, नाहीतर आपल्याला कमी जास्त करावं लागणार आहे. हे बघा आपली बरोबर आलेली आहे. मी 6 इंच हा मुंडा खोली गेलेला आहे तो बरोबर आहे. जर समजा तुमची 38 छाती असेल आणि मुंडा खोली जर कमी असेल, मुंडा खोली बऱ्याचशाच वेळेला प्रत्येकाची कमी असते. इथे जर माझी 8.5 2 रेषा आहे, तुमची 8 असेल तर तुम्ही 5.5 इंच हे घ्या, मुंडा घ्या. 5.5 मुंडा घेऊन त्याच्यावरून जरी तुम्ही 1.25 इंचावरून जरी मुंड्याला आकार दिला तरीसुद्धा तुमचं मुंडा खोली बरोबर येते का तुम्ही चेक करायचं. चेक करूनच मग परत बॅक पार्टचं कटिंग करायचं, हे लक्षात घ्या. कारण बऱ्याचशाच वेळेला प्रत्येक कस्टमरचं छातीची घडी जेवढी असेल तरी मुंड्याचा आकार तो नसतो. मुंड्याचा आकार प्रत्येक कस्टमरचा बऱ्याचशाच कस्टमरांचे वेगवेगळे असतात. त्या पद्धतीप्रमाणे नाहीतर मग मुंड्यामध्ये टाईट झालं तर शोल्डर उतरू शकते, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. म्हणून अशा पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा मुंडा खोली मापून घ्यायची. आता मी इथे 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि गळ्याची उंची 10 आपली तयार आहे. तर अर्धा इंच त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन आणि अशा पद्धतीप्रमाणे आखून घेतली. आता खाली 4 इंच घेतलेली आहे बघा मी गळा रुंदी आणि अशा पद्धतीप्रमाणे तिरकस टिपणे. मी आता इथेच गळ्याला आकार देणार नाही कारण की ह्या गळ्याचा पाठीमागच्या पार्टचा मला हा पाठीमागचा आकार म्हणजे डिझाईन बनवायची. आता टक्स पॉईंट बघा. टक्स पॉईंट नेहमी आपण 4 इंचावरून घेतो, तर इथे 4 इंचावर नाही तर 5 इंचावरती मी घेतलेला आहे. कारण की आपला पाठीमागच्या गळ्याचा आकार रुंदी मोठी आहे. तशा पद्धतीप्रमाणे जशी रुंदी असेल पाठीमागच्या गळ्याची त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही टक्स पॉईंटसुद्धा बघा 5 इंचावरती मी टक्स पॉईंट घेतलेला आहे, तो तुम्ही वाढवू शकता. अशा पद्धतीप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे ह्या ब्लाऊजमध्ये टाकायच्या असतात. बऱ्याचशाच वेळेला बरेचसेच वेगवेगळे असतात. आता हा बॅक पार्टचं आपलं कटिंग झालं. आता पुढच्या पार्टसाठी मी पेपर घेतलेला आहे कारण की अस्तर आपल्याला 1 मीटर मी घेतलेलं आहे, तेवढ्यातच मी कटिंग करणार आहे. तर इथे बघा अर्धा इंच मी पुढे हुक आयपट्टीसाठी ठेवलं आणि जसा आहे तसा भाग आपण हा मार्किंग करून घेऊया. पहिल्यांदा खाली मी अर्धा इंच जास्त सोडलेला आहे पेपर बघा आणि त्याच्यावरती मी बॅक पार्ट ठेवलेला आहे आणि बॅक पार्ट ठेवून आहे तसं मार्किंग करून घेतलं. हे बघा अशा पद्धतीने थोडंसं मी डार्क काढून घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आहे तसा बॅक पार्ट मी पूर्णपणे काढून घेतलेला आहे, फक्त खाली अर्धा इंच जास्त घेतलेला आहे आणि हुक आयपट्टीकडच्या शेजारी 1/2 इंच किंवा तुम्ही अर्धा इंच घेऊ शकता. हुक आयपट्टीकडे जर तुमची परफेक्ट शिलाई येत असेल तर 1/2 इंच घ्या. जर थोडीशी जर आत्ताच नवीन असाल तर अर्धा इंच घ्या. आता इथे 2.5 इंच मी गळारुंदी टाकली. गळ्याची उंची मगाशी आपली किती होती 7.5 इंच होती. तशा पद्धतीप्रमाणे मी 7.5 इंच घेतली. खालून गळा मी जास्त डीप घेणार आहे, खालून गळा मी 3.5 इंच घेणार आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे एक चौरस आखून घेतला. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे हा गळा मी आत्ताच इथे तयार करणार नाही. पूर्णपणे गळा मी ह्याच्यावरती मी कॅनव्हास पेपरवरती काढून हा ब्लाऊजवरती मी तयार करणार आहे. हे बघा 2.5 इंच गळारुंदी घेतलेले, 7.5 इंच घेतलेलं आहे. तर इथे मी हा असा पद्धतीप्रमाणे पानाकार पुढचा गळा. हे बघा तुम्हाला जसा शेप हवा असेल तुम्ही चौकोनी करू शकता किंवा आता वेगवेगळे गळ्याचे डिझाईन त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही पुढचे गळेसुद्धा तयार करू शकता. आता टक्स पॉईंट मी 10.5 इंचावरती वरचा टक्स पॉईंट मी घेतलेला आहे 10.5 इंचावरती. आता इकडून बघा हुक आयपट्टी सोडायची. आपण अर्धा इंच सोडलेले आहे, तिकडून 4 इंचावरती घ्यायचं आणि खालून 3.5 इंचावरती घ्यायचं. तर तुम्ही म्हणाल वरती 4 इंच आणि खाली 3.5 इंच का? कारण कंबरेकरती आपल्याला व्यवस्थित फिटिंग हवं असतं आणि छातीच्या भागाकरती व्यवस्थित आपल्याला टक्स हवा असतो. म्हणजे कसं आपल्याला तिथे पॉईंट आला पाहिजे त्या पद्धतीप्रमाणे, म्हणून आपण हा केलेलं असतं. आता टक्स पॉईंट खालचा 1.25 इंच मी टक्स पॉईंट घेतलेला आहे. तिथून मी 2 इंचावरती एक मार्किंग केलं आणि अशा पद्धतीप्रमाणे आपण इथे बघा, हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण पॉईंट काढून घेतले आणि व्यवस्थित टक्स वाढून घेतला. आणि तेच जे मार्जिन आहे आता पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला द्यावा लागणार आहे, त्याच्यासाठी मी मार्जिन काढून घेतलं. आता जो खालचा आकार आहे तो आपण व्यवस्थित मुंड्याकडे जोडून घेतला. आता पहिल्या म्हणजे पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी 1 इंचावरती मी मार्किंग केलं आणि अर्धा इंच आतमध्ये
पट्टीला बघा अर्धा इंच आतमध्ये मी घेतलेला आहे आणि तो पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. तोच अर्धा इंच वरती शोल्डरपर्यंत मी जोडून घेतला आणि तिथूनच 1 इंचावरती मार्किंग करून मी हा आतल्या मुंड्याचा म्हणजे पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. समजलं असेल मैत्रिणींनो तुम्हाला. आता जे टक्स पॉईंटसाठी आपण इकडे 1.25 इंच घेतलं आणि वरती फक्त मी अर्धा इंच मुंड्याकडच्या बाजूला अर्धा इंच वाढवलेला आहे आणि खाली मी 1.25 इंच वाढवलेलं आहे आणि त्या रेषा मी व्यवस्थित आखून घेतल्या. आता हे झालं. आता बॅक पार्ट परत घ्यायचा. आता बॅक पार्ट घेतल्यानंतर केवढं मार्जिन आहे ते चेक करायचं आणि तशा पद्धतीप्रमाणे तिथून आपण टक्स पॉईंटपासून ते फिटिंगच्या रेषेपर्यंत आपण ती तिरकी रेषा आखून घ्यायची आणि ह्या साईडला पण सेम त्याच पद्धतीप्रमाणे अर्धा इंच वरती घ्यायचं आणि ती पण रेषा आपण तिरकी सरळ आखून घ्यायची. म्हणजे आपल्याला व्यवस्थित फिटिंग येणार किंवा ब्लाऊजचा जो आपला शेप आहे. कारण की बऱ्याचशाच वेळेला कस्टमर म्हणतात की प्रिन्सेस कट ब्लाऊज हा फ्लॅट बसतो. तो फ्लॅट बसू नये, आपला पप व्यवस्थित यावा, आपलं पप न लावता आपला व्यवस्थित फुगीर भाग कसा कठोरीसारखा व्यवस्थित त्या साईडला व्यवस्थित यावा यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, ह्या तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. आता पुढच्या भागासाठी व्यवस्थित आपण हे कटिंग करून घ्या. मी पुढच्या भागाचं पेपर कटिंग का केलं, कारण की अस्तर बरंचंच वाया जातं. त्या पद्धतीप्रमाणे बाहीची उंचीसुद्धा माझी जास्त आहे, तर मला 1 मीटर कपड्यामध्येच हे बसवायचं होतं म्हणून मी ही पेपर कटिंग करून घेतलं. तुम्ही पण असंच करू शकता, कारण बराचसाच कपडा हा आपला अस्तरचा वाया जातो. बरेचसे आपल्याला पट्ट्या काढायच्या असतात. आता हे बघा अशा पद्धतीप्रमाणे हे साईडचा भाग आणि हा आपला पुढचा, तुम्ही कटोरीचा भागसुद्धा म्हणू शकता, हा आपण प्रिन्सेस कटमध्ये कट केला. पुढचा जो आपण 1 इंचाचं मार्किंग करून घेतलं होतं तोही व्यवस्थित कट करून घेऊया. बघा अशा पद्धतीप्रमाणे हे बघा हा आपला व्यवस्थित दोन्ही पार्ट आपले पुढचे कट करून झालेले आहेत. आता इथे बाही डबल फोल्डमध्ये पेपर मी घडी घातलेला आहे. बाहीची उंची आपली किती होती, बाहीची उंची आपली 10 इंच होती. 1 इंच मी शिलाई मार्जिन घेतलेला आहे. 1 इंच शिलाई मार्जिन घेऊन बाहीमध्ये काही करायचं नाही मैत्रिणींनो, फक्त दोनच मेन पॉईंट टाकायचे. बघा आता 2 पॉईंट कुठले बघा, बाहीची उंची टाकून घेतली आपण, त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घेतलं, वरती आपण 3 इंच वरून खाली 3 इंचावरती एक रेष आखून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे 3 इंचावरती मी एक रेष आखून घेतली. परत आपण बाहीची घडी बंद घडीवरती घातलेली आहे. पहिल्यांदा आपण मगाशी तुम्ही मोजून घेतले, आपण मून दाखवली किती येतो तो 8.5 आणि पुढे 2 रेषा येतो, तर आपण बरोबर 8.5 इंच इथे धरूया किंवा 8.25 इंच धरला तरीसुद्धा चालेल. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे 8.5 आणि 2 रेषा, तर वरती तिरका टेप ठेवून घ्यायचा. 8.5 आणि पुढे 2 रेषा, म्हणजे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं. कुठे येतं ते लक्षात ठेवा. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आलं. तिथे 2 इंचावरती मी मार्किंग केलं, वरती 2 इंचावरती मार्किंग करून आपण बाहीचा आकार देऊन घ्यायचा. काही नाही, त्याच्या पुढे 1.25 इंच किंवा 1.5 इंच तुम्ही शिलाई मार्जिन ठेवा. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे बाहीचा आकार देऊन घ्या. काही जास्त बाहीच्या कटिंगमध्ये करायचं नाही. बाई इथून मध्ये काढा किंवा तिथून पॉईंट जोडा असं काही करत बसायचं नाही. जेवढं आहे मग मी सांगितलं वरून 3 इंचावरती खाली हे करून घ्यायचं. बंद घडीवरून 2 इंचावरून बाहीला आकार देऊन घ्यायचा आणि हा पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आणि खाली बाही घेर जेवढा असेल त्याच्या पुढे 1.5 इंच तुम्ही शिलाई मार्जिन घ्यायचं. आता हे बघा अशा पद्धतीप्रमाणे ही बाही आपली व्यवस्थित झालेली आहे. कटिंग किती सोपी बाहीचं कटिंग आहे बघा, अतिशय सोपी पद्धत आहे. तर वरून आता मी मोजलं तर 3.25 इंच आपलं आलेलं आहे. बघा अशा पद्धतीप्रमाणे तिरका टेप ठेवून हे बघा ठेवून आपण मोजून घेतलं आणि त्याच्यानंतर बाहीची घडी जर तुम्हाला समजत नसेल तर किंवा तर नेहमी लक्षात ठेवा, छातीची घडी जेवढी असेल त्याच्या अर्धा इंच कमी घ्या आणि बाहीच्या घडीचे माप टाका. त्याच्या पुढे आपण शिलाई मार्जिन 1.25 इंच किंवा 1.5 इंच ठेवा, म्हणजे आपली परफेक्ट बाही ही कटिंग होते. नेहमी लक्षात ठेवा, बाहीची कटिंग बाबतीत काहीही जास्त करावं लागत नाही. आणि जसा आपण रेग्युलर बाहीला आकार देतो त्या पद्धतीप्रमाणे बाहीला आकार द्यायचा. पुढच्या मुंड्याचा आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार. ज्यावेळेला बाहीचा आकार ज्यावेळी बंद घडी घेऊन देतो त्यावेळी 2 इंचापासून पुढे द्या, म्हणजे बाहीचा आकार आपला परफेक्ट तयार होतो. आता हा पुढच्या मुंड्याचा पण आकार तयार झाला. व्यवस्थित बाही आपली कटिंग होते, कुठेही कमी जास्त कधीही पडत नाही. हे बघा तुम्हाला दाखवतो मी मैत्रिणींनो. आता इथे आपण शोल्डर जोडणार, तर अशा पद्धतीप्रमाणे ज्यावेळेला आपण बाही जोडायला घेतो हे बघा परफेक्ट बाही येते. काहीही करावं लागत नाही, कुठेही कमी पडत नाही किंवा कुठेही जास्तसुद्धा होत नाही.
किंवा बऱ्याचशाच वेळेला बाही कटिंग करताना बऱ्याचशाच वेळेला मैत्रिणी म्हणतात किती करावे, बाहीच्या कडीचे माप कसे टाकावे, बाबा इथून किती अंतर घ्यावं किंवा कशा पद्धतीप्रमाणे. असं नाही, मी बाही कटिंगचा व्हिडिओसुद्धा सेपरेट अपलोड केलेला आहे. तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. त्याच्यामध्ये सगळ्या साईजचे बाहीची कटिंगचं बाहीच दाखवलेलं आहे मी. कशा पद्धतीप्रमाणे बाही कटिंग करताना आपल्याला किती मेजरमेंट घेतली पाहिजे ती व्यवस्थित सविस्तर माहिती दिलेली आहे. तर अशा पद्धतीप्रमाणे मी अस्तरवरती पूर्णपणे पार्ट व्यवस्थित बसवून घेणार आहे. कशा पद्धतीप्रमाणे बसतात ते बघूया पहिल्यांदा. आणि मला कारण की बंद घडीवरती मला पुढचा भाग हवा आहे, त्याच्या पद्धतीप्रमाणे मी जरा ॲडजस्ट करून घ्यायला लागले. कारण की मला तिथे मी पहिल्यांदा कॅनव्हासवरती आकार काढणार आहे आणि ते कॅनव्हासवरती आकार काढून मी हा पूर्णपणे आकार तयार करणार आहे. कारण की मला तुम्ही मगाशी बघितला असेल तर कस्टमरचा पुढचा गळा डीपासून पूर्णपणे कसा शेपमध्ये होता त्या पद्धतीप्रमाणे मी तो ब्लाऊज तयार करणार आहे. त्याच्या पाठीमागच्या भागाला डिझाईन आहे आणि पुढचा भाग हा त्या पद्धतीप्रमाणे त्याला नॉट्स आहेत. हे बघा, अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित सेट करून पूर्णपणे कटिंग करायचं. जरी तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही पहिल्यांदा आकार आखून घ्या आणि व्यवस्थित कटिंग करा, काही कमी जास्त करू नका. हे कसे बऱ्याचशाच वेळेला आम्हाला कस्टमरांचे ब्लाऊज कट करून हातातून गेलेले असतात, त्यावेळेला आम्ही अशा पद्धतीप्रमाणे पेपर ठेवून व्यवस्थित पार्टिशन कट करायच्या नादात असतो. पण तुम्ही पहिल्यांदा असाल तर व्यवस्थित कट करा, मार्किंग करून घ्या आणि घाई गडबड करू नका आणि त्या पद्धतीप्रमाणे कटिंग करा. तर मैत्रिणींनो, खूप सोपी पद्धत आहे ही प्रिन्सेस कट ब्लाऊजची आणि ही तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. कोणत्याही साईजचा तुम्हाला जरी प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग हवं असेल किंवा कटोरी ब्लाऊजचं कटिंग हवं असेल तर मला कमेंट करून कळवा. हे बघा, अशा पद्धतीप्रमाणे मी बाही ठेवलेली आहे. पूर्णपणे बाही तुम्हाला मी दाखवलं मगाशी. बाही ज्यावेळेला आपण जोडणार त्यावेळेलासुद्धा मी बाही दाखवले, कुठेही कमी जास्त पडत नाही. अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही कटिंग केलं तर खूप सोपी पद्धत आहे. माझी ही पद्धत तुम्ही एकदा फक्त वापरून पहा, म्हणजे तुम्हाला नक्की लक्षात येईल की अशा पद्धतीप्रमाणे कटिंग केलं पाहिजे. तुम्ही कोणत्याही साईजचं कटिंग करून पहा. मी इथे तुम्हाला 38 साईजचे दाखवले. तुम्हाला आणखी जर कोणत्या साईजचा हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. हे बघा, आता इथे बरेचसे जे पट्ट्या राहिलेल्या आहेत त्या आपल्याला प्रिन्सेस कटच्या पुढच्या भागाला, खालच्या भागाला आपल्याला पट्ट्या जोडायला लागतात. त्या आपल्याला 1.5 इंचाच्या काढायच्या आहेत आणि पुढे हुक आहे पट्टीसाठी आपण 2-2 इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. आता इथे बघा, मेन फॅब्रिकवरती मी अशा पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा जे काठ आहेत ते बाहीला आपण लावायचे आहेत. ते आता जो पुढचा भाग आहे तिथे आपल्याला बरेचसे जोड द्यावे लागणार आहेत. त्याचेसुद्धा तुकडे आपण नंतर कट करून राहिलेल्या कपड्यातून आपण कट करावे लागतात. आता इथे बघा, मी मगाशी तुम्हाला एवढ्यासाठी म्हटलं ब्लाऊज पीस बराचसाच कमी जास्त असतो. आता मी साडीतला थोडा कपडा काढून घेतलेला आहे कारण त्याची मला डिझाईन करायची आहे. त्याच्यामुळे जे साडीचे थोडंसं असतं ते मार्जिन त्याच्यातून मी थोडंसंच मी कट करून घेतलेलं आहे. जास्त पण घ्यायचं नाही, कारण नाहीतर बऱ्याचशा साड्या कमी जास्त वगैरे पण असू शकतात. त्या पद्धतीप्रमाणे आपण पहिल्यांदा साडी मापून व्यवस्थितच त्या पद्धतीप्रमाणे आपण कटिंग करून घ्यायचं. आता हा पाठीमागचा भाग, मी पाठीमागच्या भागाला काट होते पण काठाची काही डिझाईन व्यवस्थित दिसणार नाही म्हणून मी काठ काही कट केले नाही. हे बघा, काठ आणि ब्लाऊज पीस हे सेमच आहेत त्याच्या पद्धतीने म्हणून मी काही कट केले नाहीत. तर तो जो साडीतला कपडा होता तो मी काढून त्याची मी डिझाईन करणार आहे. आता जे दोन्ही भाग पुढचे भाग आहेत ते व्यवस्थित आपण ॲडजस्ट करून तेवढ्या भागामध्ये कसे बसवता येईल त्या पद्धतीप्रमाणे ठेवून आपण हे कटिंग करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीप्रमाणे मी बंद घडीवर जास्तीत जास्त बसवण्याचा प्रयत्न, कारण की मला त्या पद्धतीप्रमाणे हे पुढच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे तयार. ब्लाऊज डिझाईनचा व्हिडिओ ह्याच्यानंतर तुमच्याबरोबर लगेच अपलोड होईल. त्यावेळेला तुम्हाला ब्लाऊज कसा तयार झाला, त्याच्या पद्धतीने कसा लुक आला आहे त्या ब्लाऊजचा हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तोही व्हिडिओ नक्की पहा. खूप सुंदर हा ब्लाऊज तयार झालेला आहे मैत्रिणींनो. हे बघा, अशा पद्धतीप्रमाणे मी व्यवस्थित ॲडजस्ट बघा मागे पुढे होता कामा नये. दोन्ही कपडा व्यवस्थित आपला आतला जुळला पाहिजे व्यवस्थित. आणि अशा पद्धतीप्रमाणे आता इथे मी काठोकाठ कट केलेला आहे कारण की कापड थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे. तुम्ही एक्स्ट्रा कापड कट करा, नाहीतर तुम्हाला कमी पडता कामा नये. अशा पद्धतीप्रमाणे, कारण की तुम्ही मगाशीच बघितलं कापड किती असतं त्याच्यावर सुद्धा आपण व्यवस्थित कसं बसवता येईल, कसं कस्टमरांचं व्यवस्थित तयार करता येईल ब्लाऊज हे आपण त्या वेळेला हे करायचं.
मेन तर हेच असतं की बऱ्याचशाच कस्टमरांचं एवढ्या ह्याच्यात एवढं बसवलं पाहिजे बाबा, हे तयार झालं पाहिजे, हे कस्टमरांचं आपल्याकडे जास्त रिक्वेस्ट असतात. त्याच्या पद्धतीप्रमाणे आपले कस्टमरसुद्धा त्याच्यावरच आपले वाढत जातात. हे बघा, हे बरेचसे तुकडे राहिलेले आहेत ते आपल्याला भाईला जोड द्यावे लागणार आहेत. ते दोन्ही तुकडे कट करूया. आणि हे बघा पुढचा भाग, हा पाठिंबाचा भाग. आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज मैत्रिणींनो सबस्क्राईब करायलाही विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. आता इथे बघा, जे बाई होती त्याला जोड कसा द्यायचा, अशा पद्धतीप्रमाणे दोन्ही भाग कट करून घ्यायचे. सरळ भागावरती सरळ पट्ट्या ठेवून घ्यायच्या. कशा पद्धतीप्रमाणे, हे बघा अशा पद्धतीप्रमाणे पट्ट्या ठेवायच्या ह्या. आणि लगेच पट्ट्या काही कट करून घ्यायच्या नाही आहेत. ज्यावेळेला आपली पूर्ण बाही अस्तरवरती आपण जोडणार त्यावेळेला पुढचा भाग जो एक्स्ट्राचा भाग असतो तो कट करून टाकला तरीसुद्धा चालेल. हे दोन्ही भाग असे ठेवायचे. आणि ह्या बाजूवरती पण सरळ भागावरती फक्त सरळ पट्ट्या ठेवायच्या आणि शिलाई करून घ्यायची. अशा पद्धतीप्रमाणे जोडायचं. व्हिडिओ आवडला